जय श्रीराम. सार्थ श्री दासबोध. दशक 6वा. समास 5वा. माया ब्रह्म निरूपण. श्रोत्यांनी असा प्रश्न विचारला की माया आणि ब्रह्म ही कशी असतात. श्रोता व वक्ता यांच्या संवादाच्या मिशाने माया आणि ब्रह्म याचे विवेचन ऐकावे. ब्रह्म निर्गुण निराकार तर माया सगुण साकार आहे. ब्रह्म अनंत तर माया परिमित आहे. ब्रह्म निर्मळ निश्चळ तर माया चंचल चपळ आहे. ब्रह्म निव्वळ अमर्यादित तर माया मर्यादारूपच आहे. ब्रह्म दिसत नाही तर माया दिसते. ब्रह्म भासत नाही तर माया भासते. ब्रह्म कल्पांतकाळीसुद्धा नाश पावत नाही तर माया नाश पावते. ब्रह्म निर्माण होत नाही तर माया निर्माण होते. ब्रह्म क्षय पावत नाही तर माया क्षय पावते. ब्रह्म अज्ञानी जीवाला आवडत नाही तर माया अज्ञानी जीवाला आवडते. ब्रह्म जन्मत नाही तर माया जन्मते. ब्रह्म मरत नाही तर माया मरते. ब्रह्म धारणेत धरता येत नाही तर माया धारणेत धरता येते. ब्रह्म फुटत नाही तर माया फुटते. ब्रह्म तुटत नाही तर माया तुटते. ब्रह्म अविनाशी असल्याने अवीट असते तर माया विनाशी असल्याने विटते. ब्रह्म विकारांपासून मुक्त आहे तर माया विकारयुक्त आहे. ब्रह्म काहीच करत नाही तर माया सर्व काही करते. ब्रह्म रूपरहित तर माया नाना रूपसहित आहे. ती नाना रूपे धारण करते. ब्रह्म शाश्वत व एकच एक आहे तर माया पंचभूतात्मक अशाश्वत आणि अनेकपणाने भरलेली आहे. जे आत्मानात्म विवेकी असतात तेच ब्रह्म आणि माया यांचे खरे स्वरूप जाणतात. ब्रह्म विशाल तर माया लहान आहे. ब्रह्म सर्वस्व तर माया सारहीन आहे. ब्रह्म स्थलातीत आहे तर माया स्थलयुक्त आहे. तिच्यामध्ये अलीकडे व पलीकडे असा स्थलभेद आहे. विश्वामध्ये जिकडे तिकडे माया पसरली आहे त्यामुळे ब्रह्म झाकले गेले आहे. परंतु साधू पुरुष मायेच्या पसाऱ्यातून ते शुद्ध ब्रह्मस्वरूप निवडून घेतात. पाण्यावर जमलेले शेवाळे बाजूस सारून खालचे पाणी घ्यावे किंवा दूध पाणी मिसळले असता पाणी बाजूला करून त्यातील दूध प्यावे, त्याचप्रमाणे या विश्वामध्ये माया ब्रह्म कालवले आहेत. त्यामधील माया बाजूला सारून शुद्ध ब्रह्माचा अनुभव घ्यावा. ब्रह्म आकाशासारखे निर्मळ तर माया पृथ्वीसारखी मलिन व गढूळ आहे. ब्रह्म अत्यंत सूक्ष्म तर माया आतबाहेर स्थूल आहे. ब्रह्म अतिंद्रिय तर माया इंद्रियगम्य आहे. ब्रह्म इंद्रियांच्या कक्षेपलीकडे आहे तर माया इंद्रियांच्या कक्षेत आहे. ब्रह्म सगळीकडे सम किंवा सारखे आहे तर माया सगळीकडे विषम किंवा अधिक उणी आहे. ब्रह्म ध्यानाचा विषय होत नाही तर माया ध्यानाचा विषय होऊ शकते. ब्रह्म पुराव्याने सिद्ध करता येत नाही तर माया पुराव्याने सिद्ध करता येते. ब्रह्म तर्काच्या पलीकडे असल्याने तेथे वादाची बाजूच नाही तर माया तर्काच्या कक्षेत असल्याने तिच्यामध्ये पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष अशा वादाच्या दोन्ही बाजू आहेत. ब्रह्म एकमेव सिद्धांत तर माया अनेक पूर्वपक्ष आहेत. ब्रह्म शाश्वत सत तर माया अशाश्वत असत आहे. ब्रह्म कर्मरहित व हेतुरहित तर माया कर्ममय व हेतुयुक्त आहे. ब्रह्म अखंड तर माया खंडित आहे. ब्रह्म सगळीकडे भरगच्च आहे तर माया पंचभूतात्मक पोकळ आहे. ब्रह्म कायमचे पूर्णरूप आहे तर माया जुनाट कुचकी नाशवंत आहे. ब्रह्म स्वयंभू आहे म्हणून ते कोणी घडवत नाही बनवीत नाही तर माया घडवली जाते निर्माण करता येते. ब्रह्म पडत नाही स्थानभ्रष्ट होत नाही तर माया पडते स्थानभ्रष्ट होते. तिचे मायापण नाहीसे होते पण ब्रह्माचे ब्रह्मपण कधी नाहीसे होत नाही. ब्रह्म कधी बिघडत नाही बाधित होत नाही. माया बिघडते बाधित होते. ब्रह्म जसेच्या तसेच राहते तर माया जशीच्या तशीच राहत नाही. ब्रह्म नाही असे कधी होतच नाही तर माया निराश केल्यास नाहीशी होते. ब्रह्म प्रलयरहित आहे त्यास शेवट नाही तर माया प्रलययुक्त आहे तिला शेवट आहे. ब्रह्म अनंत तर माया अंतवंत आहे. ब्रह्म अत्यंत कोमल मृदू नाजूक तर माया अत्यंत कठीण आहे. ब्रह्म अतिविशाल तर माया अति आकुंचित आहे. ब्रह्म सर्व काळ टिकणारे तर माया नाश पावणारी आहे. ब्रह्मवाणीने वर्णन करून सांगता येण्यासारखे नाही तर माया जसे तिचे वर्णन करावे तशीच असते. ब्रह्म काळाच्या सत्तेच्या पलीकडे आहे तर माया काळाचे भक्ष्य आहे. ब्रह्म अभंग असल्याने मोडत नाही जशी या तसेच राहते तर माया मोडते जशी या तशीच राहत नाही. अनेक प्रकारची रंगरूपे निर्माण करणे हा सारा मायेचा खेळ आहे. माया ब्रह्माच्या लक्षणांचा हा विस्तार आता पुरे झाला. या विश्वामध्ये जेवढे काही सचेतन व अचेतन दिसते आणि बदलत जाऊन नाश पावते ते सगळे माया होय. या सगळ्या चराचर विश्वाला परमात्मा आतबाहेर व्यापून आहे. दृश्य विश्वाच्या सगळ्या बंधनांच्या सीमांच्या पलीकडे परमात्मा निराळेपणाने राहतो.
आकाशाचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी आकाश पाण्यापासून अलिप्त असते, तसाच परमात्मा सर्वात व्यापलेला असून अलिप्त राहतो. विवेक वापरून माया व ब्रह्म एकमेकापासून वेगळे केले तर जन्ममरण चुकते. संतास शरण गेल्याने मोक्ष मिळतो. अहो, या संतांचा मोठेपणा सांगावा तितका थोडाच आहे. त्या सांगण्याला सीमाच नाही, कारण जगात भरून राहिलेला परमात्मा संतांच्या कृपेने आपल्या अंतर्यामी प्रगट होतो. समास 5वा समाप्त.